नवनवीन आणि सुग्रास अशा व्हेजिटेरियन डिशेस बघण्यासाठी A1 सुग्रास रेसिपीजला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करून शेअरही करा. नमस्कार. A1 सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण पारंपरिक असे धपाटे करत आहोत. ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक मात्र जरूर करा. चला तर आता आपण धपाटे करायला घेऊयात. हे धपाटे करण्यासाठी मी इथं बारीक चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे. मी माझ्या घरामध्ये कणकेमध्ये असा एक डाव केलेला आहे. त्या एका डावमध्ये एक धपाटा होतो. त्या दृष्टीने मी इथं 6 धपाटे करणार आहे, म्हणून 6 डाव आपली नेहमीची कणिक घेतलेली आहे. चवीनुसार मीठ, थोडी हळद, तिखट आणि ओवा असा हातावर चुरून घालत आहे. हे धपाटे तुम्ही ज्वारीच्या पिठाचे, बाजरीच्या पिठाचे किंवा कणकीचे कोणत्याही पिठाचे करू शकता. हे सगळं पीठ आणि कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर एकत्र करून त्यामध्ये माझी रात्री केलेली अशी आमटी होती, घट्ट डाळ होती, ती डाळ यामध्ये घातलेली आहे. ह्या डाळीमुळे धपाट्यांची चव अतिशय उत्तम येते. आणि हे धपाटे करण्यासाठी आदल्या दिवशीची थोडीशी डाळ आपण शिल्लक ठेवली तरी चालते, किंवा तुम्हाला जेव्हा हे धपाटे करायचे असतील तेव्हा आयत्या वेळेस थोडीशी अशी डाळ शिजवून घेतली तरी चालते. आणि त्यातूनही डाळ शिजवायची विसरली असेल आणि आपल्याला धपाटे खाण्याची इच्छा झाली असेल, अशा वेळेस थोडंसं डाळीचं पीठ ह्या धपाट्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे ते धपाटेसुद्धा अतिशय उत्तम होतात. गावाकडील सगळ्या रेसिपीज ह्या अशाच पद्धतीच्या असतात. घरात जे असेल ते घ्यायचं, त्या पदार्थामध्ये आपल्या हाताची चव उतरवायची आणि पदार्थ उत्तम करायचा. आणि अशा त्यांच्या विचारामुळेच त्यांच्या पदार्थांची चव अतिशय उत्तम असते. त्यांचे पदार्थ करण्यात किंवा ते पदार्थ सर्व करण्यात, ते पदार्थ पानात वाढण्यात त्यांचा आनंद असतो. ते सुखसमाधान त्यांच्या पदार्थामध्ये उतरलेले असते. तसं अन्न आपण जेव्हा समाधानाने खातो तेव्हा आपणही अगदी तृप्त होतो. या धपाट्याच्या कणकीला मी 1 चमचा तेल लावून 10 मिनटं भिजवून ठेवत आहे. तोपर्यंत एकीकडं आपण मटकीची उसळ करून घेत आहोत. माझ्याकडं मोड आलेली अशी मटकी आहे. ती छान निवडून धुवून ह्या डब्यामध्ये भरून ठेवलेली होती. ती मी अशी शिजवून घेतलेली आहे. इथं मी हे 2 डाव तेल घेतलेलं आहे. ते छान कडकडीत तापल्यानंतर त्यामध्ये थोडी मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी तयार करत आहे. त्यात थोड्या हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत आणि कढीपत्ता घातलेला आहे. मिरच्या आणि कढीपत्ता थोडासा परतून घेऊन त्यामध्ये हळद घालणार आहे आणि त्यावरतीच कांदा घालून तोही छान परतून घ्यायचा आहे. आता हा कांदा परतून झालेला आहे, त्यामध्ये टॅमॅटो घालून तोही छान परतून घेऊयात. टॅमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर घालायची. ही कोथिंबीर तुम्हाला शक्य असेल तर भरपूर घाला. काही काही वेळेला उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर मिळत नाही, पण कोथिंबीर मिळाली तर भरपूर घाला. आणि त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली मटकी घालून घेत आहोत. मटकी छान शिजलेली आहेच, त्यामुळे त्याला आणखीन शिजवण्याची जरूर नाही आहे. ह्या उसळीला थोडासा हळदीचा कलर कमी आला होता, म्हणून थोडी हळद घातली आणि त्यामध्ये गूळ घातलेला आहे. आणि हे लाल तिखट.
थोडीशी धने आणि जिऱ्याची पावडर घातलेली आहे. वाटलंच तर तुम्ही काळा मसालाही घालू शकता. चवीनुसार मीठ घालून छान एकजीव करून झाल्यानंतर त्याला आपण 5 मिनिटाची वाफ देणार आहोत. अशी वाफ देऊन झाल्यानंतर थोडी टेस्ट घेतली, पण थोडंसं मीठ कमी वाटलं म्हणून अजून थोडं मीठ घातलेलं आहे. त्यावरती आता कोथिंबीर घालणार आणि उसळ झाकून ठेवणार. आता आपण धपाटे करायला घेऊयात. धपाटे करण्यासाठी एखादं कॉटनचं पातळ कापड घ्यायचं किंवा कॉटनचा नॅपकिन घ्यायचा. पाण्यामध्ये ते कापड किंवा नॅपकिन बुडवून घ्यायचा आणि ते असं एखाद्या पोळपाट्यावरती किंवा कुठलीही एखादी थाळी पालथी घालून त्यावरती पसरून घ्यायचं आणि त्यावरती आपण केलेलं धपाट्याचं पीठ थापून घ्यायचं. हे धपाटे काही जण डायरेक्ट तव्यावरतीही थापतात, पण गावाकडे मात्र किंवा मी स्वतःसुद्धा नेहमी असे हे धपाटे एखाद्या कापडावरतीच थापून घेत असते. याला फडक्यावरची थालपीठं असंही म्हणतात. असा हा धपाटा थापून झाल्यानंतर त्याला मध्ये छोटंसं एक भोग पाडून घ्यायचं. एकीकडं तवा तापवायला ठेवायचा आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं. हे तेल लावून झाल्यानंतर आपण ज्या कापडावरती धपाटा थापून घेतलेला असतो, हळूच असं त्या कापडासकट उचलून घ्यायचं आणि ते तसंच्या तसं व्हिडिओत दाखवते आहे त्याप्रमाणे तव्यावरती पसरून घ्यायचं. असं तव्यावरती हे थालीपीठ पसरल्या कापड अलगद काढून घ्यायचं आणि धपाट्याला 1 मिनिटाची वाफ देऊन घ्यायची. हे जर कापड लवकर काढलं नाही तर तवा गरम असल्यामुळं हे कापड आहे ते तव्याला लगेच चिकटतं. त्यामुळे ही प्रोसिजर जरा लगेच करायची, म्हणजे धपाटा तव्यावरती टाकल्या लगेच करायची. 1 मिनिटाची अशी वाफ देऊन झाल्यानंतर थोडंसं तेल सोडून हा धपाटा उलटवून घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूनेही चांगला शेकून घ्यायचा. हे बघा, दोन्ही बाजूनी असा हा धपाटा शेकला जातो आणि अगदी छान उत्कृष्ट असा हा धपाटा झालेला आहे. तुम्हाला कुरकुरीत खुसखुशीत पाहिजे असेल तर तुम्ही जरा जास्त मंद आचेवरती हा धपाटा शेकू शकता. नाहीतर ज्यांना मऊ पाहिजे त्यांनी मात्र मीडियम आचवरती हा धपाटा शेकून घ्यायचा. आता हा दुसरा धपाटाही त्याचप्रमाणे मी तुम्हाला करून दाखवत आहे. किती सोपे आणि पटपट होतात हे धपाटे. समजा धपाटा कापडाला चिकटूनच राहिला आणि पटकीने तव्यावरतून उचलून घेतला गेला नाही तर वरच्या कापडावरून पाण्याचा हात फिरवायचा आणि अलगद हे कापड उचलून घ्यायचं. व्हिडिओत दाखवलेलं आहे त्याप्रमाणे करा. ह्यालासुद्धा आता आपण 1 मिनिटाची वाफ देऊन घेणार आहोत. एकीकडे धपाटे करता आपण ते धपाटे सर्व करूयात. असे हे मस्त म्हणजे मस्तच गरमागरम A1 सुग्रास रेसिपीचे धपाटे, आपण केलेली मस्तपैकी चमचमीत मटकीची उसळ, धपाटे म्हणलं की दही तर पाहिजेच, असं हे दही आणि A1 सुग्रास रेसिपीची खुसखुशीत दाण्याची चटणी आणि गरमागरम धपाट्यावरती असं साजूक तूप. हा काय मस्त बेत आहे. तुम्हीसुद्धा असाच बेत घरी करा आणि कॉमेंट्समध्ये मला जरूर कळवा. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. बाय.